will get the probability. Filtering is the best example of the spam filtering. Spam email filtering is the best example of that naive Bayes theorem. I'm going to explain that here. Spam filter. I'm giving the heading here. Spam filter. स्पॅम फिल्टरिंग करत असताना आपण बेस थेरम कसा यूज करतो तर हे आपल्याला शिकायचंय. आणि हे सिलेबस एक्झाम्पल, हे जे मागचं एक्झाम्पल होतं ते जस्ट एक अंडरस्टँडिंग साठी एक्झाम्पल होतं की हे नेमका बेस थेरम आपण रिअल लाईफ मध्ये कसं यूज करतो. तर आता हे स्पॅम फिल्टरिंग म्हणजे एक मशीन लर्निंग मध्ये स्पॅम फिल्टरिंग मशीनला ऑटोमॅटिकली मशीनला ट्रेन केलेलं असतं की जेणेकरून ते ऑटोमॅटिकली स्पॅम फिल्टरिंग करत जाईल. आजच्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये आपण जर प्रोफेशनल ईमेल्स बघितले तर त्या प्रोफेशनल ईमेल्स मध्ये आता तुम्ही तुमच्या ईमेलवरती @gmail.com जरी बघितलं तर बरेचसे मेल तुम्हाला स्पॅम तुमच्या फोल्डरमध्ये आले असतात. राईट, मेल कधी जर तुम्ही चेक केला तर त्याच्यामध्ये एक सेपरेट फोल्डर असतं स्पॅम नावाचं एक सेपरेट फोल्डर की ज्याच्यामध्ये डिटेक्ट ऑटोमॅटिकली मशीनने केलं असतं की दिस इज अ स्पॅम मेल. राईट, ह्याचं एक आणखी एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल तर तुमच्याकडे ट्रू कॉलर असतं बघा, त्याच्यामध्ये काही स्पॅम मेसेज येतात की जे रेडने डिटेक्ट केले जातात बघा. स्पॅम कॉल्स येतात ते ऑटोमॅटिकली ट्रू कॉलर तुम्हाला सांगतं की इट इज अ स्पॅम कॉल. राईट, तसंच एक्झॅक्टली ह्या मेलमध्ये सुद्धा होतं की स्पॅम मेल आणि हॅम मेल जे असतात ते तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन पडतात आणि स्पॅम मेल जे असतात ते तुमच्या स्पॅमच्या इनबॉक्समध्ये स्पॅमचं एक फोल्डर असतं सेपरेटली तर त्यामध्ये ते येऊन पडतात. मग हे मशीन कसं डिटेक्ट करतं की तुमचा मेल स्पॅम आहे की नाही, तर तेच आपल्याला त्याच्याबद्दलच बोलायचं की मशीनला आपण कसं ट्रेन करू शकतो जेणेकरून मशीन ऑटोमॅटिकली ओळखेल की हे स्पॅम ईमेल आहे, हा हॅम ईमेल आहे, नॉन स्पॅम ईमेल आहे. तर आजच्या कंपन्या जर आपण बघितलं ज्या डेटा सायन्सशी रिलेटेड असतात किंवा ज्या जास्त डेटावरती काम करतात तर सगळ्यात जास्त कंपन्या हा फक्त डेटाच्या सिक्युरिटीवरती जास्त प्रमाणात भर देतात की डेटाची सिक्युरिटी असली पाहिजे. मग सिक्युरिटी ही कशी राहील तर हे डेटा लॉस जो होतो किंवा बऱ्याच वेळेला डेटाची जी चोरी केली जाते तर ही ह्या स्पॅम थ्रू सुद्धा केली जाते. राईट, स्पॅम ईमेल पाठवले जातात, मग त्याच्यावरून कशावर तरी क्लिक केलं जातं आपल्याकडून आणि ऑटोमॅटिकली काहीतरी त्याचे इनपुट त्या मशीनला भेटून तो आपला डेटा लॉस होऊ शकतो बाय युझिंग द स्पॅम. राईट, स्पॅम मुळे बऱ्याच वेळेला डेटा लॉस होऊ शकतो. मग ह्या स्पॅम मधून वाचण्यासाठी बरेचसे प्रोफेशनल कंपन्या काय करतात की कंपन्या ऑलरेडी ज्या एम्प्लॉय आहेत एम्प्लॉईकडे लॅपटॉप जे अशा प्रकारचे असतात की त्यांच्यामध्ये ऑलरेडी स्पॅम फिल्टर त्यांनी बसवलेलं असतं. राईट, मग तुम्ही म्हणता स्पॅम फिल्टर कुठले आहेत, स्पॅम फिल्टर एक नावाचं सॉफ्टवेअर असतं. राईट, स्पॅम फिल्टरसाठी सॉफ्टवेअर इनबिल्ट त्यांच्यामध्ये त्यांच्या मशीनमध्ये त्यांच्या पीसी मध्ये फिट केलं असतं. एक एक्झाम्पल सांगायचं झालं स्पॅम फिल्टरचं तर स्पॅम टायटन नावाचं एक सॉफ्टवेअर बघा, स्पॅम टायटन सॉफ्टवेअर हे इनबिल्ट त्यांच्यामध्ये लॅपटॉपमध्ये फिट केलेले असतात जेणेकरून स्पॅम जे येणारे मेल आहेत ते स्टॉप केले जातात, तिकडेच टर्मिनेट केले जातात, मशीनमध्ये एंटर करण्याच्या अगोदरच ते टर्मिनेट केले जातात, डिलीट केले जातात. तर सॉफ्टवेअर कोणते आहेत ते एक स्पॅम टायटन नावाचं एक सॉफ्टवेअर वापरलं जातं बऱ्याच वेळेला. स्पॅम टायटन की मेल क्लीनर एक आहे, मेल cleaner is there, one software which can automatically clean and automatically stop the emails, spam emails coming into your computer, coming in your inbox. Mail cleaner. Right, second is झिरो स्पॅम एक सॉफ्टवेअर इनबिल्ट त्याच्यामध्ये केलेलं असतं लॅपटॉप्स मध्ये, कंपनी जे एम्प्लॉय मध्ये काम करतात एम्प्लॉय तर त्यांच्यामध्ये हे झिरो स्पॅम हे असे जे सॉफ्टवेअर ते इनबिल्ट त्याच्यामध्ये असतात जेणेकरून त्या मशीन मध्ये कधीच कुठला मेल हा स्पॅम म्हणून येणार नाही. तुम्ही जर कुणी असेल तुमच्या कंपनीमध्ये त्यांना विचारा की त्यांच्या इनबॉक्स मध्ये जे आउटलुक असतं बघा, मायक्रोसॉफ्ट आउटलुक, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आउटलुक करून त्यांचे मेल हँडलिंग केले जातात तर त्याच्यामध्ये त्यांना स्पॅम नावाचा मेल कधीच दिसणार नाही. स्पॅम हा त्यांना मेल का येत नाही, कारण त्यांच्याकडे हे ऑलरेडी हे फिल्टर त्यांच्यामध्ये बसवलं असतात की जेणेकरून ते ऑटोमॅटिकली फिल्टर करतात आणि तिकडेच टर्मिनेट त्यांना करून टाकतात. राईट, मग हे आपल्या ह्याच्यामध्ये काय येतात की आपल्या मेल्स इनबॉक्समध्ये हे स्पॅम काय येतात, कारण आपल्याकडे अशा टाईपचे फिल्टर बसवले नसतात लॅपटॉपमध्ये. कारण आपला जो डोमेन असतो बघा, आपला डोमेन असतो @gmail.com. राईट, @gmail.com हे फ्री व्हर्जन आहे, सगळ्यांना फ्री आपण त्याच्यामध्ये करू शकतो, कुणीही मेल आपण तयार करू शकतो. हे फ्री व्हर्जन असल्यामुळे ह्याच्यामध्ये बरेचसे जे स्पॅम असतात की स्पॅम मेसेज याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात येतात. तुम्ही जरी तुमचा मेल चेक केला तर त्याच्यामध्ये स्पॅम असणार डेफिनेटली एखादं तरी. पण तुम्ही जर प्रोफेशनल व्हर्जन बघितलं की तुमचं फॉर एक्झाम्पल आपलं नगर कॉलेज आहे @aca.edu.in gsuit. राईट, तर ह्याच्यावरती शक्यतो मेल तुमचा स्पॅम येणार नाही, कारण हे पेड व्हर्जन आहे आपल्याकडे. ह्याच्यामध्ये सुद्धा एक ऑटोमॅटिकली फिल्टर त्याच्यामध्ये बसवलेलं आहे ईमेलमध्ये, ईमेल सिस्टीम मध्ये, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कधी स्पॅम भेटणार नाही. राईट, तर हे असे स्पॅम फिल्टरिंग ह्याच्या थ्रू केलं जातं सॉफ्टवेअरमध्ये. मग ह्या सॉफ्टवेअरमध्ये नेमकं यूज काय केलं असतं तर ते आपल्याला बघायचं. हे सॉफ्टवेअर नेमकं वर्क कसे करतात, सॉफ्टवेअर बेस थेरम यूज करतात, त्याचा आन्सर आहे बेस थेरम हे सॉफ्टवेअर यूज करतात.
मग बेस थेरम कसा यूज करतात त्याबद्दल एकदा थोडंसं बोलूया की बेस थेरम कसा यूज करतात. बघा की तुमचा इनबॉक्स जो असतो त्या इनबॉक्सला इनपुट जो असतो इनपुट ऍज अ ईमेल, राईट. इनपुट काय असतं, इनपुट ऍज अ ईमेल असणार आणि आउटपुट काय, आपलं टार्गेट काय, रिसर्च गोल आपला काय की ईमेल आला पाहिजे आणि आपल्याला आउटपुट काय देता आलं पाहिजे. आउटपुट एकतर तो स्पॅम आहे की हॅम आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आउटपुट एकतर तुमचं स्पॅम असेल किंवा हॅम असेल, राईट. इनपुट मी तुम्हाला एक मेल देईन आणि तुम्ही मला डिटेक्ट करून द्यायचा की तो स्पॅम आहे की हॅम आहे. तुम्ही म्हणजे त्या मशीनला किंवा तुझा आपण अल्गोरिथम डिफाईन करतो, अल्गोरिथम डिझाईन करतोय, त्या मशीनला जसं ट्रेन करतोय, मी तुम्हाला एक ईमेल देणार, तो तुम्ही डिटेक्ट करायचा आयदर इट इज स्पॅम ऑर हॅम. ह्या हॅमचा अर्थ म्हणजे असं वेगळं काही नाही, हॅम म्हणजे नॉन स्पॅम, राईट. हॅम इट इज अ नॉन स्पॅम, करेक्ट. मग आता आउटपुट हे तुमचं असणार आहे स्पॅम किंवा नॉन स्पॅम. मग ह्याच्यासाठी काही सेटअप असतो की मशीन डिझाईन करताना किंवा मशीनचा अल्गोरिथम त्याच्यामध्ये फिट करताना सेटअप कसा असतो की रिक्वायरमेंट्स काय असतात की सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट असते बघा. फर्स्ट रिक्वायरमेंट, यू मस्ट हॅव द लार्ज कलेक्शन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ द ईमेल. गेट अ लार्ज, कारण मशीनला ट्रेन करायचे तुम्हाला. मशीनला ट्रेन करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर सारा डेटा पाहिजे. कुणाचा डेटा पाहिजे, ईमेलचा डेटा पाहिजे की ज्याच्यावरती स्पॅम आणि नॉन स्पॅम असं लेबलिंग केलेलं आहे, राईट. That's why I'm writing here, get a large collection of example of emails, each labeled as a spam or ham, each labeled as spam or ham. हॅम म्हणजेच नॉन स्पॅम. मी आता नॉन स्पॅम असं म्हणणार नाही, मी स्पॅम आणि हॅमच इथून पुढे म्हणेल. स्पॅम आणि हॅम असलेले मेल आपल्याकडे असले पाहिजे, त्याचा एक डेटा मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. ईमेलचा डेटा आपल्याकडे असला पाहिजे की जे आपण ऑलरेडी स्पॅम त्यांना म्हटलंय आणि हॅम त्यांना म्हटलंय आपण. तर असा मोठा डेटा आपल्याकडे पाहिजे, कारण आपल्याला मशीनला ट्रेन करायचे. मशीनला ट्रेन कसं करणार, त्यासाठी आपल्याकडे हा डेटा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी त्यांना लेबलिंग केलं आहे की हा मेसेज जो आहे तो स्पॅम आहे आणि असा जो मेसेज आहे तो हॅम आहे. तर हा ट्रेनिंग डेटा आपल्याकडे असला पाहिजे, राईट. मग त्याच्यानंतर ह्या ट्रेनिंग डेटाचा तुम्ही वापर कसा करणार की तुम्हाला ट्रेनिंग डेटा वापरून तुम्ही करणार काय, ट्रेनिंग डेटा वापरून तुम्ही असं करणार की तुम्हाला प्रिडिक्शन करायचंय, राईट. हा ट्रेनिंग वापरून तुम्ही काय करणार की हे ट्रेनिंग डेटा वापरून तुम्ही भविष्यात प्रिडिक्शन करणार की हा नवीन फ्युचरचा मेल आलेला आहे, नवीन मेल आहे, तो प्रिडिक्शन करण्यासाठी तुम्हाला त्याची हेल्प होईल. म्हणून मी असं लिहितोय की इट वॉन्ट्स टू लर्न what we want to learn to predict the labels of new future emails. म्हणजे भविष्यात तुम्हाला जर हा मशीनला तुम्ही ट्रेन केलं, राईट, ह्या मशीनला तुम्ही बाय युझिंग हा लार्ज डेटा तुम्ही ट्रेन केलं, मग भविष्यामध्ये तुम्हाला जर अचानक एखादा मेल आला, तर मेल आल्यानंतर त्याला न्यू जेव्हा ईमेल येईल तुम्हाला, तर तुम्हाला इमिजिएटली प्रेडिक्ट करता येईल किंवा तुम्हाला कमीत कमी सांगता येईल की हा स्पॅम आहे, हा नॉन स्पॅम आहे. मग ह्या स्पॅम असण्याची अॅक्युरसी किती, नॉन स्पॅम असण्याची अॅक्युरसी कशी, तर हे सगळं प्रिडिक्शन आपल्याला फ्युचर ईमेल आल्यानंतर करता येईल. पण त्यासाठी तुमच्याकडे हा डेटा पाहिजे. मग हा डेटाला जो लेबलिंग करतो तो कोण करतो, लेबलिंग जो करतो आपण, हा मेल स्पॅम आहे, हा मेल हॅम आहे, हे कसं सांगणार, कोणी सांगणार. त्यासाठी तुम्हालाच ऍज अ ह्युमन हँड लेबल करावं लागेल की दिस इज अ स्पॅम डेटा, दिस इज अ हॅम डेटा, राईट. मग मी दुसरं एक नोट महत्वाची सगळ्यात त्याच्यामध्ये की सगळ्यात महत्वाची नोट त्याच्यामध्ये की someone has to hand label on this data, म्हणजे तुम्हाला अगोदर तो डेटा हँड लेबल करावा लागेल की हा असा जो मेल आहे त्याला स्पॅम म्हणायचे, तसा जो मेल आहे त्याला हॅम म्हणायचं. मग अशा जर डेटा आहे त्याला आपण स्पॅम आणि हॅमचं लेबलिंग आपण करणार आहे, राईट. ऍज अ ह्युमन बिंग आपण अगोदर सगळ्यात सुरुवातीला कष्ट हे मानवाला घ्यावं लागणार, माणसाला कष्ट लागणार की हा स्पॅम आहे, तो हॅम आहे. आणि मग हे झाल्यानंतर ते आपण मशीनला सांगणार की अशा टाईपचे मेल आले तर त्याला स्पॅम म्हणायचे, अशा टाईपचे मेल आले तर त्याला हॅम म्हणायचं, राईट. हा आपला सगळा सेटअप आहे. मग तुम्हाला एक प्रश्न पडेल की स्पॅम ईमेल नेमकं म्हणायचं कुणाला, राईट. त्याच्यामध्ये असं वेगळं काय असतं की ज्याला आपण स्पॅम म्हणतो, हॅम ईमेल्स म्हणायचं कुणाला की ज्याला आपण हॅम म्हणतो. असा काय वर्ड असतात त्याच्यामध्ये, असे काय वर्ड्स त्याच्यामध्ये असतात की जेणेकरून आपण त्याला स्पॅम म्हणतो. तर स्पॅम ईमेल आहे की नाही हे डिटेक्ट करणं खूप सिम्पल आहे. सिम्पल कसं आहे बघा की त्याचे मी फीचर्स सांगतो तुम्हाला. फीचर्स, व्हॉट आर द फीचर्स ऑफ दॅट स्पॅम ईमेल, म्हणजे स्पॅम आहे की नाही हे इमिजिएटली कसं ओळखणार. तर त्याच्यामध्ये काही ऍट्रिब्यूट्स असतात दॅट यूज टू मेक द स्पॅम ऑर हॅम डिसिजन. म्हणजे तुम्ही डिसिजन घेऊ शकता की इट इज अ स्पॅम ऑर द हॅम.
त्याच्यामध्ये काही असे वर्ड असतात बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला बघितले असताल की द वर्ड्स लाईक द फ्री, FREE असे काहीतरी क्वेश्चन हे एक्सक्लामेशन मार्क असतात, फ्री, राईट. त्यानंतर काही बाय दिस प्रोडक्ट, बाय दिस आयटम, राईट. सो असे काही वर्ड्स असतात. आणखी कुठले असू शकतात की काहीतरी डॉलर सिम्बॉल ऍड किंवा डॉलर बाय, डॉलर, असे काही जे सिम्बॉल असतात. त्यानंतर काही लॉटरी वगैरे असे सुद्धा शब्द असू शकतात की लॉटरी आहे. त्यानंतर हर्बलचे प्रोडक्ट घ्या, काही वेट लॉस करा, राईट. हर्बल, वेट लॉस, हे असे जे वर्ड आहेत, राईट, असे जे वर्ड आहेत, तर त्या वर्डचं डिटेक्शन ह्या मेल थ्रू केलं जातं, राईट. मग हे जे आपण मेल्स बघतो, हे जे सॉफ्टवेअर बघतो, राईट, मेल क्लीनर, झिरो स्पॅम, हे सॉफ्टवेअर काय करतात की या सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट हा सगळ्यात मोठा डेटा हा आपण त्यांना दिलाय ह्या वर्डचा, की ज्या वर्डमध्ये फ्री पण आहे, बाय पण आहे. आता मी काहीतरी काही थोडे वर्ड सांगितले तुम्हाला, काही स्मॉल डेटा दिलाय तुम्हाला, काही स्मॉल फीचर्स सांगितले, काही स्मॉल असे वर्ड सांगितले की ज्याच्या थ्रू आपण स्पॅम डिटेक्शन करू शकतो. बट इनफॅक्ट इट इज अ लार्ज नंबर ऑफ डेटा सेट, इट इज अ व्हेरी ह्यूज डेटा, राईट. ह्यूज डेटा आहे हा खूप, आणि ह्याच्यावरती आपण ह्या डेटाचा यूज करून, ह्या फीचरचा यूज करून आपण डिसिजन घेऊ शकतो की नवीन आलेला मेल हा स्पॅम आहे की नाही, राईट. तर हे असे सारे ह्याच्यामध्ये असतात. दुसरं एक फीचर जे आहे की जे मेल आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधून येतात त्यांना आपण स्पॅम कधीच म्हणणार नाही. म्हणजे की तुमचा कॉन्टॅक्ट लिस्ट माझ्याकडे आहे, की तुम्ही मला एखाद्याने मेल केला तर मी त्याला कधीच स्पॅम म्हणणार नाही, किंवा त्याला स्पॅम माझं स्पॅम म्हणणं हे माझ्या हातात नाही, हे मशीनच्या हातात आहे की ह्याला स्पॅम म्हणायचं की नाही. मग तुम्ही तुमच्या @aca.edu.in ह्या याच्यावरून मला जर मेल केला तर मशीन त्याला कधीच स्पॅम म्हणणार नाही. मग त्याला स्पॅम का म्हणणार नाही, कारण डोमेन सेम आहे. डोमेन सेम म्हणजे की त्याचा डेटा सेट जो आहे तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, राईट. तो जो डोमेन आहे तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहे. पण एखाद्याने जर मेल केला की ज्याचा डोमेन वेगळा आहे, तर मशीन लगेच त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेईल, मशीन लगेच त्याच्यावरती विचार करेल की ह्याला स्पॅम म्हणायचं की नाही. मग दुसऱ्या प्रोसेसमध्ये जाईल मशीन, मग नंतर मशीन ठरवेल की हे वर्ड बघेल त्या मेलमध्ये नेमकं वर्ड कुठले आलेत. मग असे काही प्रकारचे फ्री, बाय असे जर वर्ड असेल तर तो लगेच त्याला सांगेल की इट इज अ स्पॅम. मग आणखी एक प्रश्न पडेल की मग मेलमध्ये फ्री हा वर्ड लिहायचाच की नाही. मग तुम्ही म्हटलात की हा फ्री वर्ड सपोज असा दिला, पण मला एखादा मेलमध्ये जो की हॅम मेसेज आहे की नॉन स्पॅम मध्ये, त्याच्यामध्ये मला फ्री हा वर्ड लिहायचा आहे. पण फ्री हा वर्ड तुम्हाला मग असा लिहावा लागेल, फ्री, राईट. फ्री हा वर्ड आणि हा वर्ड ह्या दोघांमध्ये खूप डिफरन्स, राईट. फ्री वर्ड डिफरन्स म्हणजे काय की कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर. मग हे जे स्पॅम मेल डिटेक्ट करायचं म्हणजे याच्यामध्ये की हे कॅपिटल लेटर मध्ये बऱ्याच वेळेला असतात, कॅपिटल लेटर मध्ये फ्री, PFREE, अँड दिस इज अ फ्री, राईट. मग तुम्ही तुमच्या मेलमध्ये हा शब्द लिहू शकता जेणेकरून तुमचे चान्सेस कमी होतील की तुमचा मेल स्पॅम होण्याचे, राईट. मग हे जर आपल्याला कळतंय तर तो जो स्पॅमर आहे की जो मेल स्पॅम करतो हे त्याला नको का कळायला. मग हे त्याला सुद्धा कळत असेल की हा असा वर्ड टाकला तर ह्याला स्पॅम म्हणतात, मग आपण असा वर्ड टाकूयात. मग असा वर्ड टाकल्यानंतर कुठेतरी तो असा पकडला जातो की जेणेकरून तो मेल स्पॅम आहे असं ते डिटेक्ट केलं जातं. पण त्याच्यासाठी आपल्याकडे लार्ज डेटा सेट असला पाहिजे. आपण डिसिजन तेवढं स्ट्रॉंग करू शकतो जेवढा डेटा आपल्याकडे स्ट्रॉंग असला पाहिजे. डेटा जास्तीत जास्त डेटा असला पाहिजे, कारण तो एखादा वर्ड चूज करेल, एखादा वर्ड चेंज करेल की फ्रीच्या ऐवजी तो हा फ्री टाकेल. मग मशीन फेल होईल इथे, की मशीन ह्याला स्पॅम म्हणण्यामध्ये फेल होईल. पण कुठेतरी असा एक वर्ड येईल की जेणेकरून मशीन मात्र डिटेक्ट करेल की इट इज रिअली अ स्पॅम मेसेज, राईट. तर अशा प्रकारे हे स्पॅम फिल्टरिंगचं काम करतं. मशीन हे जे सॉफ्टवेअर्स आहेत, प्रोफेशनल सॉफ्टवेअर, हे काम करतात. हे ऑलरेडी फिट केलेले असतात बऱ्याचशा एम्प्लॉईंच्या लॅपटॉपमध्ये, त्यामुळे त्यांना स्पॅम ईमेल येत नाही. पण आपल्याला बरेच स्पॅम ईमेल येऊ शकतात. तुम्ही चेक करा तुमच्या इनबॉक्समध्ये तुम्हाला एखादा तरी मेल स्पॅम आलेला असेल, राईट. ओके. सो हे झालं स्पॅम फिल्टरिंग बद्दल. पण स्पॅम फिल्टरिंग मध्ये एक टोकनायझेशन नावाचा कन्सेप्ट आहे. नेमकं ह्याची टोकनायझेशन नावाचा कन्सेप्ट असा आहे बघा. तुम्ही टोकनायझेशन म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टोकनायझेशन. सॉरी, इज द टोकनायझेशन. बघा, टोकनायझेशन हा हा वर्ड जो आहे तो बऱ्याच वेळेला मेल फिल्टरिंग करताना वापरला जातो. टोकनायझेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टोकनायझेशन, समजून घ्या की टोकनायझेशन म्हणायचं कशाला. ओके, आता टोकनायझेशन म्हणजे काय. आता काही ईमेल्स मध्ये असे काही वर्ड्स असतात, काही मेल्स मध्ये असे काही वर्ड्स असतात की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही त्या मशीनला इनपुट दिलं, इनपुट अशा प्रकारे दिलं की इनपुट सपोज काही तुमचा लिस्ट, स्टुडंटची लिस्ट आहे सपोज
सपोज नेम ऑफ द स्टुडंट, सपोज केतन, सपोज शुभम, सपोज अशोक, राईट. असे काही वर्ड्स आहेत आणि हे तुम्हाला मी मशीनला हे दिलं की इनपुट दिलं, ह्या मेल्सचं ह्या वर्ड्सचं मी त्याला काही इनपुट दिलं. फॉर एक्झाम्पल फ्री, असे काही वर्ड्स आहेत किंवा काही नेम्स आहेत, त्या नेमचा बऱ्याच मोठा डेटा आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काही असे पंक्च्युएशन मार्क दिलेत, राईट, पंक्च्युएशन मार्क दिलेत आणि ह्याच्यामध्ये काही कॉमाज आहेत, काही सेमिकोलन आहेत, अशा काही डेटा दिलाय, राईट. तर आउटपुट काय यायला पाहिजे, आउटपुट असं यायला पाहिजे की आउटपुट इट इज अ फ्री फ्रॉम द पंक्च्युएशन, आउटपुट इज द फ्री फ्रॉम द पंक्च्युएशन, म्हणजे ते वर्ड असे असतील लाईक दिस, केतन इट इज अ फ्री फ्रॉम द पंक्च्युएशन नाव, देन शुभम इट इज अ फ्री फ्रॉम द पंक्च्युएशन, then Ashok, it is a free from the punctuation, right? So this is the output. म्हणजे ही जी प्रोसेस होते की इट इज अ फ्री फ्रॉम द पंक्च्युएशन. तर हा टोकनायझेशन नावाचा कन्सेप्ट मशीन लर्निंग मध्ये वापरला जातो ह्या अशासाठी की जेणेकरून तुमचं मेसेजचं स्प्लिटिंग होईल. मेसेजचं स्प्लिटिंग कसं होईल की अशा पीसेस मध्ये होईल की पंक्च्युएशन कॅरेक्टर पासून तो फ्री होईल की हे असं आउटपुट भेटेल, इनपुट आणि आउटपुट, राईट. मग आणखी काही वर्ड असतील, गो, गोज, गोईंग, ऍक्टिव्हिटी, असे काही कुठलेही वर्ड असू द्या. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की फक्त हे जे पंक्च्युएशन मार्क आहेत ते डिलीट केले जातात आणि हे आउटपुट याच्यामध्ये दिलं जातं. मग हे असं करण्याची गरज स्पॅम मध्ये का पडते, कारण हे फ्री जे आहे बघा, फ्री मध्ये हे पंक्च्युएशन मार्क येतं, एक्सक्लेमेशन मार्क, राईट, एक्सक्लेमेशन मार्क. तर हे एक्सक्लेमेशन मार्क रिमूव्ह करण्याचं कारण हे कोण करतात, जो स्पॅम ईमेल पाठवतोय तो, राईट. स्पॅम ईमेल जो पाठवतो तर तो असे पंक्च्युएशन मार्क बऱ्याच वेळेला रिमूव्ह करतो जेणेकरून त्या स्पॅम फिल्टरिंग मधून जाताना तो मेल स्पॅम डिटेक्ट होणार नाही. पण आपण डेटा जर जास्त दिला मशीनला तर त्याच्यामुळे अशा ठिकाणी कुठेतरी असं एक पंक्च्युएशन मार्क येईल किंवा असा कुठेतरी वर्ड येईल, तर ते इट इज टोटली डिपेंड ऑन द अॅक्युरसी. तुमचा मेल हा किती प्रमाणात स्पॅम आहे तर त्याची सुद्धा अॅक्युरसी आपल्याला भेटू शकते. पण ती जी फॅसिलिटी आहे ती आपल्या ऑर्डिनरी मेलला नाहीये. तर तुमचा मेल हा किती प्रमाणात स्पॅम आहे आणि किती प्रमाणात हॅम आहे तर ह्याची अॅक्युरसी सुद्धा आपल्याला भेटू शकते. आणि हा जर आपण अल्गोरिथम इथे वापरतोय तर ह्या अल्गोरिथमची सुद्धा अॅक्युरसी किती आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकतं त्याच्यामध्ये. मग आता ह्याच्यामध्ये बेस थेरम आपण यूज कसा करतो, राईट. बेस थेरम आपण याच्यामध्ये यूज कसा करतो स्पॅम फिल्टरिंग करताना. अजून मी याच्याबद्दल बोलू नाही, बेस थेरमचं आपण डिटेल्स बघितले, बेस थेरम स्पॅम मध्ये कसा वापरतो ते आणखी आपण बघितलं नाही. पण आपण नेमकं स्पॅम फिल्टरिंग करतो म्हणजे काय हे नक्की तुम्हाला कळालं असेल की इनपुट ॲज ईमेल आला पाहिजे आणि त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे स्पॅम आणि हॅम. आता बेस थेरम बघा आपण इथे यूज कसा करणार की प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन बी आपण जे शिकलो की याच्यामध्ये ए आणि बी नेमकं असतं काय तर हे आपल्याला बघायचंय. सो सी आपण प्रोबॅबिलिटी मध्ये बेस थेरम जो शिकलो मी तो परत एकदा सांगतो की प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिव्हन ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड डिव्हायडेड बाय बी. मग प्रश्न असा आहे की आपल्याला ए ह्याच्यामध्ये स्पॅम फिल्टरिंग मध्ये कुणाला म्हणायचं, बी कुणाला म्हणायचं स्पॅम फिल्टरिंग करत असताना, राईट. तर ह्याच्यामध्ये एक थोडासा चेंज असा करतोय मी की ह्या ए ला मी स्पॅम म्हणतोय, ह्या बी ला मी वर्ड्स म्हणतोय, राईट. प्रोबॅबिलिटी ऑफ द स्पॅम गिव्हन दॅट इट इज अ वर्ड, सम वर्ड्स आर देअर. पण टेस्टिंग करताना तुम्हाला हे उलट घ्यावं लागेल. टेस्टिंग जेव्हा तुम्ही मशीनला ट्रेन करता, राईट, सगळ्यात मोठा काहीतरी डेटा सेट आहे तुमच्याकडे, 100% जर तुमच्याकडे डेटा भरपूर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही डेटा हा ट्रेनिंगसाठी वापरावा लागेल आणि काही डेटा हा टेस्टिंगसाठी वापरावा लागेल. मग अकॉर्डिंगली ते तुमची प्रोबॅबिलिटी चेंज होईल, प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम गिव्हन वर्ड्स आणि प्रोबॅबिलिटी ऑफ वर्ड्स गिव्हन स्पॅम, राईट. मग आता ही प्रोबॅबिलिटी ऑफ ही जी पी ऑफ ए म्हणजे काय येईल, पी ऑफ स्पॅम येईल, राईट, पी ऑफ स्पॅम, देन पी ऑफ वर्ड, प्रोबॅबिलिटी ऑफ द वर्ड्स दॅट आर द and the probability of the words given that it is a ham. तर ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटी ज्या आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या. मग ह्या प्रोबॅबिलिटी कशा फाइंड आउट करणार हे आपण काल एक्झाम्पल थ्रू बघितलंय. पण नेमकं हे प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम म्हणजे नेमकं काय की प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम इज नथिंग बट, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम? Probability of spam is nothing but the average rate of the spam. It is the average rate of the spam. Average rate of the spam. Probability of spam find out करणं म्हणजे average rate of spam without knowledge of the words. 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 आता काल मी तुम्हाला एक प्रियर प्रोबॅबिलिटी हा वर्ड वापरला होता बघा. आठवा सगळ्यांनी की प्रोबॅबिलिटी मध्ये प्रियर प्रोबॅबिलिटी की जी ही होती बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ ए इथं काय सांगितलं होतं मी की प्रियर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय की प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बिफोर द एव्हिडन्स इज सीन, बिफोर द डेटा इज सीन. आणि म्हणून हा जो तुमचा प्रोबॅबिलिटी ऑफ ए आहे
प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम आहे विदाउट द नॉलेज ऑफ द वर्ड्स, विदाउट द नॉलेज ऑफ द वर्ड्स, विदाउट द नॉलेज ऑफ द डेटा, विदाउट द नॉलेज ऑफ द evidence. So that is the probability of spam. This is the prior probability, correct? Then what is the probability of words? Probability of words is nothing but the how often that combination, how often this word combination, how often this word combination is used regardless of the spam, is used regardless of the spam. ह्याचा मिनिंग काय बघा आता, रिगार्डलेस ऑफ द स्पॅम. प्रोबॅबिलिटी ऑफ द वर्ड्स फाइंड करणं म्हणजे काय की जे स्पॅम ईमेलचा जो डेटा आहे आपल्याकडे, राईट, स्पॅम ईमेलच्या डेटाला वगळून की जो काही डेटा आहे वर्डचा, तर ती जी प्रोबॅबिलिटी ती प्रोबॅबिलिटी ऑफ द वर्ड्स, राईट. असे कुठले वर्डचे कॉम्बिनेशन आहे की ज्या स्पॅमला बाजूला ठेवून आपण ते बाजूला काढलेत आणि त्यांची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली, राईट. तर हे एक्झाम्पल जर समजून घ्यायचं असेल तर मी मागे काही एक्झाम्पल घेतले, छोटे छोटे एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपण हे प्रोबॅबिलिटी कशा कॅल्क्युलेट करायचे तर ते तुम्हाला समजू शकेल. पण फक्त यांचं मिनिंग आपण समजून घ्यावं की प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम म्हणजे काय की हे असं सांगितलं की प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम म्हणजे इट इज द ऍव्हरेज रेट ऑफ द स्पॅम विदाउट नॉलेज ऑफ द वर्ड, दॅट इज द प्रियर. Then probability of words, that is the regardless of the spam, you have to find out the probability of that word, that type of the word combination, right? And what is the probability of words given spam? Probability of words given that it is a spam, right? Probability of words given that it is spam, it is nothing but the जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करताय, राईट, एखाद्या मेलला तुम्ही जेव्हा ट्रेन करताय, एखाद्या मशीनला ट्रेन करताय की अशा जर स्पॅमचे मेल असतील तर त्यांना नवीन येणाऱ्या वर्डला स्पॅम म्हणायचं, राईट. स्पॅमचा ऑलरेडी तुमच्याकडे डेटा आहे आणि नवीन येणारा वर्ड त्याच्यापैकी स्पॅम आहे की नाही, त्याच्याच पैकी आहे की नाही, तर ही काढण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ वर्ड्स गिव्हन दॅट इट इज अ स्पॅम. दॅट इज हाऊ ऑफन दीज वर्ड्स आर सीन. These words, these म्हणजे काय, spam words are seen. These words are seen. These words are seen when a training mail was labeled as a spam. When a training mail was already labeled as spam. Was already labeled as a spam. म्हणजे अगोदर त्या मेसेजला तो जो स्पॅम मेसेज आहे, तो स्पॅम ईमेल आहे, त्याला अगोदरच कुणीतरी स्पॅम असं कुणीतरी डिटेक्ट केला आहे. बघा तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रू कॉलवर जर अननोन नंबर आला, काहीतरी स्पॅम नंबर आला, तर त्याला तुमच्याकडे फॅसिलिटी आहे की इट इज अ स्पॅम ऑर नॉट, राईट. एखाद्या कंपनीचा कॉल आला, एखाद्या टेलिकॉम कंपनी, कुठली कंपनी असेल तर त्या कंपनीचा जर तुम्हाला फोन आला तर तिथे एक ट्रू कॉलर मध्ये खाली ऑप्शन होतो वेदर इट इज स्पॅम ऑर नॉट. मग तुम्ही त्याला स्पॅम म्हणू शकता. तर तुम्ही जर त्याला स्पॅम केलं तर तो डेटा ऑटोमॅटिकली तिकडे मशीनमध्ये क्रिएट होतो. तो ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये मशीन त्याला बघतं की इट इज अ स्पॅम नंबर, इट इज अ स्पॅम नंबर. तर तसंच एक्झॅक्टली सेम आहे. तुम्हाला मेल जर स्पॅम आला तर तुम्ही त्याला स्पॅम म्हणू शकता. एखादा नॉन स्पॅम जरी असेल पण तुम्हाला त्याला स्पॅम बनवायचं तर तुम्ही त्याला स्पॅम बनवा. मग तुम्ही एकट्याने त्याला स्पॅम बनवून चालणार नाही, तर त्याचं पर्सेंटेज सुद्धा असलं पाहिजे. तेवढं जास्त पर्सेंटेज तेवढं ते मशीन त्याला स्पॅम हे म्हणून पुढच्या वेळेला फ्युचरमध्ये प्रेडिक्ट करेल की इट इज अ स्पॅम नंबर, इट इज अ स्पॅम ईमेल, राईट. सो ह्या प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करणं, ह्या प्रोबॅबिलिटी सगळ्या फाइंड आउट करून ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केला तर तुम्हाला ही प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम ईमेल असण्याची भेटू शकते. हे सगळं मॅथमॅटिकली झालं, हे सगळं आपलं कॅल्क्युलेशन वाईज झालं. मग हे मशीनमध्ये कसं फिट केलं जातं, तर मशीनमध्ये फिट करण्यासाठी आहे नाईव्ह बेस क्लासिफायर, राईट. नाईव्ह बेस क्लासिफायर नावाचा एक अल्गोरिथम आहे. त्या अल्गोरिथम मध्ये हा सगळा सेटअप त्याच्यामध्ये रेडीमेड असतो की स्पॅम प्रोबॅबिलिटी वर्ड्स फाइंड करण्याची. तुम्हाला फक्त डेटा त्याच्यामध्ये ऑलरेडी ट्रेन केलेला असतो, फक्त तुम्हाला तो अल्गोरिथम वापरायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज द नाईव्ह बेस क्लासिफायर अल्गोरिथम, राईट. नाईव्ह बेस क्लासिफायर अल्गोरिथम. आता तुमच्या सिलेबसमध्ये तो अल्गोरिथम नेमका आहे काय हे दिलेलं नाहीये. तुमच्या सिलेबसमध्ये नेमकं तो अल्गोरिथम म्हणजे काय असतात की अल्गोरिथम म्हणजे काहीतरी स्टेप्स असतात, राईट. अल्गोरिथम काय असतात की स्टेप्स म्हणजे काय की सुरुवातीला तुम्ही काय करा की सगळ्यात सुरुवातीला मेथोडॉलॉजी अशी असते की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लोड करावं लागेल डेटा, राईट. असं काहीतरी अल्गोरिथम असतो. तो अल्गोरिथम तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही, तर एक जस्ट आयडिया म्हणून सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा त्या अल्गोरिथम मध्ये तुम्हाला लोड डेटा करावं लागेल, राईट. लोड डेटा करावं लागेल. मग लोड डेटा कुठून करणार, वर्ड क्लाउड आहे, राईट. वर्ड क्लाउड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वर्ड असतात, राईट. वर्ड क्लाउड जो आहे, तर त्या वर्ड क्लाउड मध्ये हे अशा टाईपचे जे सगळे वर्ड आहेत, फ्री जस्ट लाईक दिस, लॉटरी, हर्बल, वेट लॉस, तर हे सगळ्यात तुम्हाला पायथॉन मध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल वर्ड क्लाउड. मी बघा एक प्रोग्राम करत होतो मी सुद्धा, तुम्हाला स्क्रीन दिसते का बघा. मी हा प्रोग्राम वर्ड क्लाउड मध्येच करतोय बघा, दाखवतो तुम्हाला मी एकच मिनिट.
इथे बघा मी इथे वर्ड क्लाउड हे केलंय, इम्पोर्ट केलंय. कुठे लिहिलंय मी? बघा फ्रॉम दिसतोय हा वर्ड सगळ्यांना, फ्रॉम वर्ड क्लाउड, इम्पोर्ट द वर्ड क्लाउड, राईट. इम्पोर्ट द वर्ड क्लाउड म्हणजे तुम्हाला हा अगोदर डेटा तुम्हाला इम्पोर्ट करावा लागेल मशीनला, राईट. मशीनला सांगावं लागेल की ह्या डेटामधूनच तुला फिल्टरिंग करायचं, राईट. म्हणून मी इथे केलंय की इम्पोर्ट वर्ड क्लाउड, राईट. त्यानंतर मला जर काही व्हिज्युअलायझेशन करायचं असेल तर मी इथे मॅटप्लॉटलिब म्हणजे व्हिज्युअलाइज करू शकतो, प्लॉटिंग करू शकतो. हे ऍक्च्युली मला तुम्हाला दाखवायचंय पण एक एरर आलाय छोटासा, मला त्याच्यावरती वर्क करायचं अजून. मी तुम्हाला उद्या सांगेल की नेमकं कसं दिसेल तो स्पॅम ईमेल आणि नॉन स्पॅम ईमेल पायथॉन मध्ये. हे पायथॉन मध्ये थोडंसं मी कोडिंग केलंय, एक छोटासा एरर आलाय. मग अशी करत होतो मी, पण नेमकं लेक्चरचं टायमिंग झालं त्यामुळे मी ते सोडून दिलं. पण अशा प्रकारे आपण हा वर्ड क्लाउड वरून डेटा इम्पोर्ट करू शकतो. हा झाला अल्गोरिथम, राईट. हा झाला कोड त्याच्यासाठीचा, राईट. हे सगळं मशीनमध्ये ऑलरेडी फिट असतं, राईट. ओके, आता मी सांगत काय होतो की नेमकं अल्गोरिथम वर्क कसा करतो, मेथोडॉलॉजी कशी असते. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला वर्ड क्लाउड वरून डेटा इम्पोर्ट करावा लागेल. त्यानंतर तो लोड डेटा झाल्यानंतर तुम्हाला डेटाचं क्लासिफाय करावं लागेल, राईट. क्लासिफाय द डेटा, क्लासिफाय द डेटा. डेटा क्लासिफाय कसं करायचा, मग सगळाच डेटा तुमच्या मशीनला ट्रेनिंगसाठी वापरायचा नाही. त्यातला काही डेटा हा ट्रेनिंगसाठी वापरायचा आणि काही डेटा हा टेस्टिंगसाठी वापरायचा. म्हणजे जो काही तुम्ही मशीनला ट्रेन केलंय तर त्या राहिलेल्या डेटावरती 80% डेटा जर तुम्ही ट्रेनिंगसाठी वापरताय तर तुम्हाला 20% वरती टेस्टिंग घ्यावं लागेल, तर त्या डेटावरून, राईट. म्हणजे असं क्लासिफिकेशन करावं लागेल. मग क्लासिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागेल, राईट. हा जो हे व्हिज्युअलाइज करावं लागेल, तुमचं जो ट्रेनिंग जे मशीन काम करतं ते व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे की कुठल्या वर्डला मशीन स्पॅम म्हणते, कुठल्या वर्डला नॉन स्पॅम म्हणते. मग म्हणून मी ठरवतोय की वर्ड क्लाउड व्हिज्युअलायझेशन, राईट. वर्ड क्लाउड व्हिज्युअलायझेशन, वर्ड क्लाउड व्हिज्युअलायझेशन हा वर्ड सुद्धा मी माझ्या प्रोग्राममध्ये इथं कोडमध्ये वापरला असेल बघा, इथे याच्यामध्ये वापरलाच आहे. वर्ड क्लाउड व्हिज्युअलायझेशन, सीआर हा वर्ड एक पटकन सांगतो तुम्हाला की हा कोड मी कसा दिलाय की ह्याच्यामध्ये स्पॅम वर्ड, राईट. स्पॅम वर्ड डिटेक्शन करते की लेबल इट ॲज अ स्पॅम. बघा हा कोड दिसतोय का सगळ्यांना की खूपच बारीक दिसतंय, खूप छोटं दिसतंय. मेल दिसतोय की व्यवस्थित हा कोड बघा, दिसतंय आता सगळ्यांना? ओके, ह्याच्यामध्ये बघा की हे यूज केलंय मी जनरेट द स्पॅम वर्ड्स, राईट. हा वर्ड यूज केला की जनरेट द स्पॅम वर्ड्स. त्याच्यानंतर लेबलिंग ऍज अ स्पॅम, जो काही मेल आहे त्याला स्पॅम म्हणा, जो काही नॉन स्पॅम आहे त्याचा कोड लिहायचा राहायचा माझं इथे. त्यानंतर तुम्हाला हे करावं लागेल, त्याचं प्लॉट करावं लागेल. प्लॉटमध्ये मी एक लायब्ररी इम्पोर्ट करायची राहिली माझी, मॅट प्लॉट लिप केलंय. पण अशा प्रकारचं जे प्रोग्रामिंग केलं जातं तर ते ह्याच्यामध्ये केलं जातं. आणि शेवटी तुम्हाला इमेज शो, जी काही तुमचा स्पॅम ईमेल आहे वर्ड क्लाउड वरून घेतला तर तो त्याची इमेज सुद्धा तुम्हाला शो करावं लागेल. हे सगळं असं प्रोग्रामिंग मध्ये केलं जातं, कोडिंग मध्ये केलं जातं. तर हा झाला तुमचा अल्गोरिथमचा पार्ट की वर्ड क्लाउडचं तुम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागेल. तो जो काही वर्ड आहे स्पॅम त्याला व्हिज्युअलाइज करावं लागेल. मग व्हिज्युअलाइज करून झाल्यानंतर तुम्हाला त्या मेसेजचं प्रोसेसिंग करावं लागेल, राईट. त्या मेसेज जो आहे तुमचा, त्या मेसेजचं प्रोसेसिंग करावं लागेल. मग त्या मेसेजचं प्रोसेसिंग कसं करणार की फॉर एक्झाम्पल इथं मी देतोय की प्रोसेसिंग द मेसेज प्रोसेसिंग. मग मेसेज प्रोसेसिंग मध्ये काय केलं जातं की टोकनाइज केलं जातं. टोकनाइज म्हणजे काय की तुम्हाला मी आताच सांगितलं की टोकनाइज म्हणजे काय की जे पंक्च्युएशन मार्क ते डिलीट केले जातात, राईट. मग ह्याच्यामध्ये फक्त टोकनायझेशन केलं जातं का? नाही, टोकनाइज नाही केलं जात. बऱ्याच वेळा लोअर केसचं अप्पर केस केलं जातं, अप्पर केसचं लोअर केस केलं जातं, राईट. लोअर केस केलं जातं, त्यानंतर टोकनाइज सुद्धा केलं जातं. मी टोकनाइज काय आहे तुम्हाला सांगितलंय, राईट. टोकनाइज सुद्धा डेटा केला जातो, टोकनाइज सुद्धा ते वर्ड केले जातात. टोकनाइज करणं म्हणजे पंक्च्युएशन मार्क रिमूव्ह करणं, लोअर केस डेटा सुद्धा आहे. तर ह्याच्यावरून हे टोकनाइज जे वर्ड असतात तर ते टोकनाइज केलेले वर्ड हे पटकन डिटेक्ट करतं मशीन की त्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क यूज केलेले असतात, राईट. त्याला टोकनाइज म्हणतात. मग हे टोकनाइज करून झाल्यानंतर ह्याच्यावरून तुम्हाला वर्डचा स्कोअर भेटतो. हे अल्गोरिथमचा पार्ट, इट इज नॉट द पार्ट ऑफ द सिलेबस. हा तुमच्या स्पॅमचं जे एक्झाम्पल आहे ते अल्गोरिथम मध्ये दिलेलं नाहीये, पण जस्ट एक्सप्लेन करतो मी. टोकनाइज मध्ये मग तुमचा तो वर्डचा स्कोअर येतो, राईट. वर्डचा स्कोअर म्हणजे ह्या वर्ड स्कोअर म्हणजे काय की हा वर्ड किती रिपीट झालाय, जो फ्री वर्ड आहे तो किती वेळा रिपीट झालाय, जो हर्बल वर्ड आहे तो किती वेळा रिपीट झालाय, राईट. तो वर्ड स्कोअर याच्यामध्ये येतो, वर्ड स्कोअर, राईट. त्या स्कोअर वरून नंतर मशीन ट्रेनवर की हा आलेला मेलला स्पॅम म्हणायचे की नाही, राईट. मग ह्याच्यानंतर पुढे केल्यानंतर लगेच त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं स्कोअर बघून, राईट. स्कोअर बघून काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. आणि क्लासिफिकेशन कसं करणार, आयदर इट इज अ स्पॅम ऑर आयदर इट इज अ हॅम. तर अशा प्रकारे हा अल्गोरिथम वर्क करतो. त्यासाठी भरपूर सारं कोडिंग करावं लागतं. तर त्या कोडिंगचा एक छोटा पार्ट मी इथे करतोय, पण एक दोन एरर आलेत तर ते मी नंतर काढून तुम्हाला दाखवेलच की नेमकं हे वर्क कसं होतं, राईट. ओके सर, असा हा आहे फंक्शनिंग कुणाचं,
प्रोपोज स्पॅम फिल्टर, जे काही स्पॅम फिल्टर असतात हे जे कंपनी युज करतात स्पॅम फिल्टर, तर त्यांचं वर्किंग हे अशा टाईपचं असतं. हे जे मेल क्लिनर आहेत, झिरो स्पॅम आहेत, हे जे ऍप्लिकेशन्स आहेत, हे सॉफ्टवेअर आहेत, तर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे बेस थेरम हे सगळ्या प्रकारे अशा प्रकारे युज केला जातो. राईट. सो दॅट्स ऑल अबाउट द स्पॅम फिल्टरिंग. स्पॅम फिल्टरिंग मध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जास्त काहीच नाहीये. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त एवढंच आहे, इंट्रोडक्शन आहे. आपल्या कोर्सचं नाव इंट्रोडक्शन आहे. तर तुमच्या याच्यामध्ये फक्त एवढं 3 वर्ड आहेत बघा. हे 3 प्रोबॅबिलिटी दिल्यात स्पॅम फिल्टरिंग बद्दल. राईट. या 3 प्रोबॅबिलिटी नेमकं असतात काय ह्याच्याबद्दल डिस्कशन आहे. बाकीचं हे जे डिस्कशन मी तुम्हाला सांगितलं की बेस थेरम काय आहे, त्यानंतर स्पॅम ईमेल कसा फिल्टर करायचा, ही जी अल्गोरिथम आहे, नंतर हे असे जास्त डिटेलमध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये, पण थोडंसं डिटेलमध्ये असणं माहिती गरजेचं आहे थोडंफार तरी. त्यामुळे हे थोडंफार जास्त सांगितलं मी तुम्हाला. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट द स्पॅम फिल्टरिंग. आता